आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर के कुंभारी गांव में बीते बुधवार 31 जनवरी 2024 की रात दो गुटों में हुए विवाद के बाद रात के समय 13 लोगों ने मिलकर दगड़फेंक की थी, जिसके बाद पुलिस ने 13 लोगों के खिलाफ गंभीर मामलों के तहत मामला दर्ज कर लिया था। जिसके बाद आज शुक्रवार 2 फरवरी 2024 को दूसरे पक्ष ने सोलापुर एसपी कार्यालय के बाहर जमा होकर सामने वाले पहले पक्ष पर कार्रवाई करने की मांग की है और साथ ही गांव में शांति बनाए रखने की अपील की है। आम्ही तिथे जरा आता फोर्स ठेवलेला आहे। पोलीस चौकी आम्ही तिथे आता करतो। ते दवाखाने तिकडे ते रोडला आहे तर ते आम्ही ते दवाखान्याला सोडत नाही असं त्यांनी म्हणते। तर ते लोकांपासून आम्हाला सावध राहायला लय मुश्किल आहे। लहान लेकरं सुद्धा गेले तर आम्हाला तिथं हे अजिबात नाहीये। मोठे सुद्धा भिवून जात नाहीये ते साहेब। तुम्ही सांगताय मान्य आहे, ते म्हणत नाही मी। म्हणजे आमच्या गावावर त्यांनी आता त्यांना हल्ला केला तर पुढे आम्हाला करत नाही कशावर? आमचं स्वतःच जागा असून आमच्यावर कब्जा करतात त्यांनी कशासाठी? बरोबर आहे ताई, ते विचारावं लागेल ना साहेब। विचारायला गेल्यावर त्यांनी फोडफाड केलं तर त्यांनी मारून घेतलं तर आणि आमच्या लोकांवर सामने आमच्या लोकांना पोलीस स्टेशन मध्ये ठेवल्यावर आमच्या घरातले बाया काय करायचं? आमच्याकडे व्हिडिओ फुटेज आहे ताई। आमच्याकडे व्हिडिओ शूटिंग आहे त्याचे। दगडफेक केल्याचे पण व्हिडिओ शूटिंग आहे ना। नाही म्हणत नाही मी साहेब, ते केल्यावरच केलं असेल ना माणूस। अगोदर पुढचा माणूस केल्याशिवाय मागचा माणूस करत नसते। अगोदर तिकडला आल्यावर वार तेव्हाच माणूस केलेला असते। ते त्यांनी विचार करून करावं लागेल। बरोबर आहे। मी नारळाचा चहाचा धंदा करते ब्रिज खाली, कुंभारीच्या ब्रिज खाली। मी धंदा टाकल्यावर ते पारदुरीचे लोक घरी येऊन म्हणतात आम्ही केलेला धंदा तुम्ही करायचा नाही, तुमचा बापाचा आहे काय, सगळं मड्डी वस्ती आमचा आहे म्हणून सांगते त्यांनी। आम्ही करून खायचं नाही, त्यांनीच करून खाऊ दे का? त्या दिवशी रात्री नेमकं काय घटना घडली होती? आमचे लोक काय बी नाही दिवसात येऊन आमच्या जागेमध्ये आमचा जागा आहे म्हणून त्यांनी दंड पण आमच्या माणसाला दोघाला मारले, चपल्याने बाहेर गडी सगळे येऊन मारले। त्यांनी मारून अजून त्यांनीच एवढा सगळा खेळ केला। त्यांनी अजून सगळं कोणतरी व्यक्ती त्यांच्या स्मशानभूमीची जागा आहे म्हणे तिथे नेऊन कचरा टाकलेत म्हणे तुमचे माझी संपत्ती मंडळी त्यांना सर्व फेसिलिटी दिल्या ग्रामपंचायत यासाठी सर्व केलं आहे। तर काय तर जर किरकोळ ह्याच्यामुळे जर हे झाले त्यांनी काय घरला झोपडपट्टी आणि हे पोलीसचं नाका आहे तिथे जर त्रास देतात, किराणाचा नाका याला मारते, कुठलं तर शेळी घेऊन जाते, दवाखान्यात जाताना त्यांना काय तर विसरून घेते, त्याला पण विचारत किती वर्षापासून असं सुरू आहे? हे काय 5-6 वर्ष 5 वर्ष झालं आहे। या संदर्भात तुम्ही पोलिसांना तक्रार वगैरे दिलं आहे तर त्यांनी घेतले, ॲक्शन घेतले काय त्यासाठी काय बघू बोलू करू जागेचं पाण्यात ते ग्रामपंचायतीकडे जावा असं म्हटलं आम्ही बोललो साहेबांना। त्याचं काय तक्रार असेल सगळं आम्हाला ते आम्ही सॉल्व करू म्हणून सांगितलं। तुमची मागणी काय नाही? मागणी काय गाव शांत मागणी काय नाही, आम्ही पण गावात असो त्यांनी पण गावात असं होते भाव सगळं गावाचा ओके.